गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपण आतापर्यंत बघितलं होतं, परवा एक आपण ड्रॉईंग बघितला होता. हा ड्रॉईंग आपण बघितला होता कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये. इन्क्रिमेंटल बघितलो, याचं ॲब्सोल्यूट पण बघितलो. तुम्ही सॉल्व केलेला असाल. व्यवस्थित सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. हा पूर्ण सब्जेक्ट तुमचा प्रॅक्टिसवर आहे बघा. तर नेक्स्ट आपण ड्रॉईंग बघणार आहे, हा ड्रॉईंग. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, पहिल्यांदा आपण बघूयात ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम. माझा वर्क 0 मी इथं घेतलेला आहे. आता पहिल्यांदा आपण याच्यामध्ये ड्रिलिंगचे कोऑर्डिनेट आपण बघतो आहे. कुठले? ड्रिलिंगचे कोऑर्डिनेट. ठीक आहे. तर ड्रिलिंगच्या कोऑर्डिनेटमध्ये आपल्याला फक्त हे जे 15 होल दिलेले आहेत, 5, 5, 15 आणि हे 3, 18 होलचे आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे आहेत. आता जेव्हा असं ड्रॉईंग तुमच्याकडे आला काम करताना, तर इथं काय करायचं, सगळ्याला वेगवेगळं डिवाईड करा. जर तुम्ही सगळे एकदम विचार करत बसलात तर ते तुम्हाला विचार करण्यामध्ये पण अवघड जाणार आहे, प्रोग्रॅमिंगला पण कोऑर्डिनेट काढताना अवघड जाणार आहे. तुम्ही सॉल्व करताना ह्याला आपल्याला समजण्यासाठी आपण याचे ग्रुप करून घेऊयात. याचे ग्रुप करायचं असं असेल तर याला डिवाईड करायचं. ह्याला म्हणतो मी ए ग्रुप, ह्याला ए ग्रुप म्हणेन, ह्याला बी ग्रुप म्हणतो. ठीक आहे. आणि ह्याला सी ग्रुप म्हणतो. आणि माझा हा काय तुमचा वर्क 0, माझा ह्या होलला वर्क 0 आहे. तर ह्याप्रमाणे मी इकडं हे करतो. सगळे डायमेन्शन तुम्हाला दिलेले आहेत. आपण परवा बघितल्यासारखं हा एक्सचा डायमेन्शन आहे आडवे, हे पण तुमचा एक्सचे डायमेन्शन असतील, उभे तुमचे वायचे डायमेन्शन्स असतील. तर पहिला पॉईंट बघा, वर्क 0 इथं आहे. ए ग्रुपचा पहिला पॉईंट एक्स -50. कसं आलं एक्स -50? या वर्क 0पासून हे 50, हे तुम्हाला 50 इकडं दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे व्यवस्थित हे करा. ह्याच्यामध्ये एक मिनिट, विजिबल ऑटोमॅटिक. ठीक आहे. हे एक्स -50 आला. मायनस का आला? कारण आपण गेल्या वेळेस शिकलो आहे बघा. मी आता परत मायनसचा प्लसचा काय उल्लेख करणार नाही आहे, कारण तुम्हाला माहिती आहे सिम्पल लेफ्ट एक्स ॲक्सिसला लेफ्ट असेल तर मायनस ठेवा आणि राईट असेल तर प्लस ठेवा. वाय ॲक्सिससाठी वर असेल तर प्लस ठेवा, खाली असेल तर मायनस ठेवा. ठीक आहे. तर एक्स -50, वाय +55. वाय +55 कसं आलं बघा. माझा वर्क 0 इथं आहे. मला कोऑर्डिनेट इथं थोडं मापं तुम्हाला काढावे लागतील. कसं काढणार बघा. एक रेफरन्स घ्या. या प्लेटचा हा रेफरन्स आहे. इथून हे 30, हे 30 आणि हे 30, किती झाले टोटल? 90 झाले. अजून इथं एक तुम्हाला डायमेन्शन दिलेलं आहे, हे 40 आणि हे 60, किती झाले? 100. म्हणजे हे 90मधून जर मी 100 काढले तर किती राहणार आहे? हे 10 राहणार आहे तुमचा. हे टोटली हे किती राहील तुमचं? 10 राहील. ठीक आहे. आता इथून तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक होलमधलं माप तुम्हाला इथं दिलेलं आहे. आडवं 15 आहे, उभं 15 आहे. तर इथून माझा वर्क 0 आहे 30 आणि हे 10 40, 40 आणि हे 15 55, म्हणून वाय +55 आला. ठीक आहे. 2 नंबर बघा. एक्स हे 50 आणि हे 15, 65 झाले मायनस. वाय +40, हे 30 आणि हे 10 40. 3 नंबर बघा. एक्स -50 आणि वाय एक्स -50, वाय +25 येईल. कसं 25 येईल बघा. इथून वर्क 0 आहे माझा, हे 30 आणि हे 10 40 आणि हे दोघांमधलं होल खाली असल्यामुळे दोघांमधलं माप किती आहे? 15 आहे. म्हणून मी काय केलं, 25मधून हे 15 तुमचे मायनस केले, म्हणून तुमचा वाय काय आला? +25 आला. प्लस का आला? कारण या 0पासून तुमचा हा 3 नंबरचा होल वर असल्यामुळं. 4 नंबर बघा. एक्स हे 50 इथपर्यंत आले 50 आणि हे 15, ह्या होल अलीकडं असल्यामुळं तुमचे 50मधून 15 mm मायनस होतील. म्हणजे हे एक्स -35 होईल आणि वाय +40 होईल. +40 कसं बघा. 30 आणि हे 10 40. 5 नंबर एक्स -50 आणि वाय +40. हा झाला तुमचा ए ग्रुप. बी ग्रुपकडे बघा. सेम तसंच करायचं आपल्याला. वर्क 0 आहे, एक्स -50. आता वायचं इथं तुम्हाला डायमेन्शन काढावं लागेल. वाय -5 कसं आलं बघा. सेम इथून मी घेतो. हे 30 आणि 30 60 झाले आणि हे रेफरन्सपासून हे 40. 60मधून जर मी 40 काढले तर हे किती राहणार तुमचा? 20 राहील. हे किती राहणार आहे तुमचं डायमेन्शन? 20 राहील. हे किती राहील? 20 राहील. आणि मला माहीत आहे की हे दोन्हीमधलं माप 15 आहे. हे 20मधून जर मी 15 काढलं तर एवढं माप किती राहील माझं? एवढं माप माझं राहणार आहे 5. म्हणून ते तुमचं काय आलं? वाय तुमचा -5 आलं. ओके. तर हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला डायमेन्शन ड्रॉईंगमध्ये काढता येणं महत्त्वाचं आहे. ही तर स्किल आपली असणार आहे प्रोग्रॅमिंगमध्ये. P2 बघा. हा P2 आहे. एक्स -50 आणि हे 15, वाय एक्स -65 झालं आणि वाय तर तुम्हाला आपण आत्ता इथं काढलेलं आहे 20. 3 नंबर एक्स -50 आणि वाय -35. 35 कसं आलं बघा. 3 नंबरचं वाय हे 20 आणि हे 15 -35. 4 नंबर बघा. एक्स प्लस हे 50 आणि हे 15 मायनस केले तर एक्स -35 आला आणि वाय -20 आला. ओके. P5 एक्स -50 आणि वाय -25, सॉरी 20 आला. हे तुमचं टोटल किती आहे? 20 आहे, म्हणून तुमचा 20 आला.
हे झालं बी ग्रुप. आता सी ग्रुपचं पण बघा तसंच करायचं आपल्याला. 1 P1 x + 50. आता मला इथं y काढायचं. y + 25 कसं आलं बघू. याच्यामध्ये थोडं y काढणंच थोडं तुम्हाला विचार करावा लागणार आहे. सेम इकडचं रेफरन्स घ्या. टोटल 35 आणि 35 किती झाले, 70 झाले आणि हे 60 आहे तुम्हाला. तर हे 70मधून जर मी 60 काढले तर एवढं माझं किती येणार आहे अंतर, 10 येणार आहे. मला बघा हे कशाला काढावं लागतं, वर्ग 0पासून मला सगळे डायमेन्शन्स तिथं घ्यावे लागतात. तर हे 10 आणि हे 15 म्हणजे y + तुमचा 25 आला. ठीक आहे. 2 नंबर बघा, x + 35, 50 आणि 15 मायनस केलं म्हणून 35 आलं. y + 10 आला. आता आपण जे काढलो ते. P3 बघा, x + 50 आणि y - 5. y - 5 कसं आला बघा, हे 10 आहे आणि हे 15 असल्यामुळे हे तुमचं अंतर वर्ग 0पासून किती येणार आहे, हे 5 असणार आहे. हे किती असेल तुमचं अंतर, 5 असणार आहे. ठीक आहे. तर हे y - 5. P4 बघा, हा P4 आहे, x + 50 आणि हे 15 किती आले, 65. x + 65 आणि y + हे तुमचं 10 येणार आहे. ओके. P5 x + 50 आणि y + 10. समजलं. हे सिंपल असे कोऑर्डिनेट काढायचे आहेत आपल्याला. आता ए, बी आणि सी ग्रुप बघा. ए इथं दिलेला आहे म्हणजे तुमचा वर्ग 0, आडवी मुवमेंट काय झाली नसल्यामुळे x 0 आला, y + 30 आला. बी काय बघा, बी तुमचा x पण 0 आणि y पण 0 कारण वर्ग 0 तुमचा तिथंच आहे. सी काय येतो बघा, इथं जे मोठे होल दिलेले आहेत आपण त्याला ए आणि बी आणि सी म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर सी काय येतो तुमचा x 0 आणि y - 30. हे झाले तुमचे ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टम ड्रिलिंगचे आहे बरं का. मी हे जो प्रोफाईल कटिंग आहे या प्रोफाईल कटिंगचा व्हिडिओ मी वेगळा बनवतो आणि त्याचे कोऑर्डिनेट वेगळा बनवतो. हे ड्रॉइंग चांगलं आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. म्हणजे डायमेन्शन्स कसं कॅल्क्युलेट करायचं कसं नाही हे पण आपण इथं करू शकतो. ओके. याच्यामध्ये काय अडचण नसणार आहे. बघा अडचण आली तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. क्लासला आल्यानंतर तुम्ही घेऊ शकता. ओके. चला, थँक्यू.